नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची मराठी माध्यमातली मराठी आणि गणिताची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। माझ्याकडे संच आहे डी, तर काही सेकंदातच तुम्ही तुमचा स्कोअर काढू शकता। तरी संभाव्य उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर सुरू करूया। विभाग 1 मराठी। प्रश्न पहिला, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। यामध्ये उठविसी हे क्रियापद असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा पाहूया। खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा। याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 तो माळी हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न तिसरा पाहूया। खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 देव हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न चौथा, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा। खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला। तर उद्देश आहे पर्याय क्रमांक 2 मानसीचा धाकटा मुलगा। प्रश्न पाचवा, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानव निर्मित, शीर्षक आणि ग्रामगीता। तर यामध्ये एकूण 5 शब्द अशुद्ध आलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6 ते 8 साठी सूचना। पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा। तिन्ही आपल्याला जे परिच्छेदातले वाक्य ते आधी वाचून घेऊया। जत्रेसाठी गावोगावचे नामवंत डॅश डॅश आले होते। त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती। प्रत्येकाची पिळदार डॅश डॅश प्रत्येकाचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती। तर याच्यामध्ये तीनही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते, म्हणजेच पैलवान आले होते। त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केलेली होती, म्हणजे त्यांची कुस्ती पाहण्यासाठी। आणि त्यानंतर प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी असते, मल्लांची शरीरयष्टी असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 शरीरयष्टी हे उत्तर बरोबर आहे। प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती, त्यामुळे 6, 7 आणि 8 यामध्ये अनुक्रमे 4, 3 आणि 2 ही पर्यायाची उत्तरे बरोबर आहेत। प्रश्न 9 पाहूया। खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा। खाव्या अंदिली धार। याच्यामध्ये दिव्याखाली अंधार अशी ती म्हण होते व त्याचा योग्य अर्थ आहे की मोठ्या माणसात देखील दोष आढळतात। त्यामुळे प्रश्न 9 साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 10 पाहूया। खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। शरण जाणे। शरण जाणे याचा अर्थ नाक घासणे, नाक घासणे असा होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न 11, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा। ग वन ज त र, गरजवंत असा तो शब्द होतो आणि गरजवंत यातलं शेवटचं अक्षर आहे त, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 12, कविताच्या धावण्याच्या गतीकडे वीरेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश। प्रचिती याचा अर्थ अनुभव असा त्याचा समानार्थी शब्द आहे। प्रचितीचा समानार्थी शब्द अनुभव असा आहे। प्रश्न 13, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील? तर पर्याय क्रमांक 3 मधील अक्षरे जर आपण घेतली तर आपल्याला पाहू शकतो आरास, आरती, आसन आणि आरंभ असे 4 शब्द अर्थपूर्ण बनतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मधील जे अक्षरे आहेत ते योग्य आहेत। प्रश्न 14 पाहूया। काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे? तर या ओवीची रचना केलेली आहे पर्याय क्रमांक 2 संत शेख मोहम्मद यांनी केलेली आहे। प्रश्न 15, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दांचा पर्याय निवडा। तर याच्यामध्ये मध्यभागी येणारा शब्द आहे उत्कृष्ट, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16 पाहूया। खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द विचारलेला आहे। तर याच्यामध्ये अहिल्याबाई हा शब्द अलंकारिक नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17, खाली दिलेल्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट। तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट ही असते दंतकथा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 18, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय त्यांनी विचारलेला आहे, त्यामुळे घोड्याचा तबेला, सिंहाची जाळी, पोपटाची ढोली हे पर्याय बरोबर आहेत। तर चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हत्तीचा पिलखाना। प्रश्न 19 पाहूया। खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। तर युजर वापरकर्ता, डिस्क म्हणजे तबकडी आणि 3D म्हणजे त्रिमिती हे तीनही उत्तर बरोबर आहेत। तर चुकीची विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 1 वेब म्हणजे आंतरजाल ही जोडी चुकीची आहे। प्रश्न 20 ते 22 साठी सूचना।
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. उतारा पाहूया. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते. काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. शरीर शृंगारणे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात. स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो. अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते. त्याच्यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 20वा. माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही असे विचारलेले आहे. तर उंची वस्त्राने वाढते, मौल्यवान दागिन्यांनी देखील वाढते आणि दिखाऊ दागिन्यांनी देखील वाढते, परंतु विचाराने हे माणसाचे बाह्य सौंदर्य वाढत नाही. त्यामुळे प्रश्न 20साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21 पाहूया. खालील उताराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर विसंगत विधान आहे पर्याय क्रमांक 1. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. हे वाक्य विसंगत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22 पाहूया. मेहनत करणे या अर्थाचा वाक्यप्रचार उताऱ्यात आलेला आहे. तर मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे. पर्याय क्रमांक 4 हा जो वाक्यप्रचाराचा अर्थ आहे तो उतार्यामध्ये आलेला आहे. प्रश्न 23 पाहूया. 23 व 25 सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागरांच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत. या साऱ्या भोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आपल्या आठवणीचा बकुळगंध. प्रश्न 23. आठवण कुठे लपलेली नसते असं विचारलेलं आहे. तर आपण कवितेचं वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 वसंतातल्या मोहरात ती लपलेली नसते. प्रश्न 24 पाहूया. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? तर तन्मय याचा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे. प्रश्न 25. आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले आहे? तर आठवणीचा बकुळगंध पर्याय क्रमांक 2 त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात यासाठी म्हटलेले आहे. तर यानंतर आपण पाहणार आहोत गणित विभाग. पाहूया विभाग 2. ही संभाव्य उत्तर सूची आहे. तुम्ही तुमची उत्तरे चेक करू शकता आणि एखादं उत्तर जर तुम्हाला वेगळं वाटलं तर ते तुम्ही कमेंटमध्ये देखील आम्हाला शेअर करू शकता. पाहूया प्रश्न 26. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1/400. आता फक्त मी इथं उत्तर सांगणार आहे. स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. प्रश्न 27. प्रश्न 27 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न 28 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. 5725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकामीटर हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 29 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 86,504. त्यानंतर पाहूया प्रश्न 30. प्रश्न 30 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 59 रुपये तोटा. प्रश्न 31 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 5 वर्षे. प्रश्न 32 साठी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 55.25. प्रश्न 33 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 45 ग्रॅम 250 ग्रॅम 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम. प्रश्न 34 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 35 साठी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 702. प्रश्न 36 साठी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 137.5 रुपये. प्रश्न 37 साठी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 गुरुवार. प्रश्न 38 साठी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 5750 रुपये नफा. प्रश्न 39 साठी योग्य पर्यायाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 8. प्रश्न 40 साठी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 10 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 41 साठी पर्याय दुसरा बरोबर आहे 560 रुपये. प्रश्न 42 व 43 मध्ये बघूया. प्रश्न 42 साठी पर्याय क्रमांक 3 16 ने जास्त हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43 मध्ये पर्याय क्रमांक 2 20% हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 44 मध्ये पर्याय क्रमांक 4
84 चौ सेमी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 मध्ये पर्याय क्रमांक 2 10 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 46 साठी पर्याय क्रमांक 4 3 ग्रोस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 47 साठी पर्याय क्रमांक 2 4000 दशक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 48 मध्ये पर्याय क्रमांक 3 1/3 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 49 साठी पर्याय क्रमांक 4 अधिक गुणिले वजा आणि भागिले हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 50 साठी पर्याय क्रमांक 4 15238 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 51 साठी पर्याय क्रमांक 2 4,40,250 रुपये हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 52 साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 53 साठी पर्याय क्रमांक 3 2 किलोमीटर 240 मीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 54 साठी पर्याय क्रमांक 1 27 तास 55 मिनिटे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 55 साठी पर्याय क्रमांक 3 प अधिक 17 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 56 साठी पर्याय क्रमांक 4 7000 हे उत्तर रुपये हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 57 पाहूया. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 16 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 58 खालीलपैकी कोणती संख्या 17 ने विभाज्य नाही? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 59 यामध्ये पर्याय क्रमांक 1 9 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 60 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 61 मध्ये पर्याय क्रमांक 4 26/7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 62 साठी पर्याय क्रमांक 3 162 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 63 साठी पर्याय क्रमांक 2 7.5 सेमी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 64 साठी पर्याय क्रमांक 2 6 ने जास्त हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 65 साठी पर्याय क्रमांक 3 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 66 साठी पर्याय क्रमांक 4 0.0028 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 67 मध्ये पर्याय क्रमांक 3 6 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 68 हा माझ्या मते चुकलेला प्रश्न आहे. तर उत्तरसूची आल्यानंतर आपण ते बघूया. तर माझ्या मते हा प्रश्न आणि त्याचे पर्याय चुकलेले आहेत. प्रश्न 69 यामध्ये पर्याय क्रमांक 4 9 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 70 पर्याय क्रमांक 3 12,750 पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न 71 यामध्ये पर्याय क्रमांक 1 7.06 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 72 यामध्ये पर्याय क्रमांक 3 सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्याच दिसतात हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 73 यामध्ये पर्याय क्रमांक 1 98,998 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 74 यामध्ये पर्याय क्रमांक 3 4090 रुपये हे उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्न 75 साठी पर्याय क्रमांक 2 4935 सेकंद हे उत्तर बरोबर आहे. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह व्हिडिओ बनवणार आहोत. सध्या तुम्हाला झटपट उत्तरे काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.